शिवजीच्या पिंडीवर पाणीसह बेलपत्र चढविल्याने ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित प्रदीप मिश्रा यांनी केल्याने भीम आर्मी संघटनेने त्यांचा निषेध केला। अमरावतीत खासदार नवनीत राणासह आमदार रवी राणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी वक्तव्य केल्याने शहरात पंडित मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पंडित मिश्रासह कथा आयोजक राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती शहरातील हनुमानगडी येथे राणा दाम्पत्याकडून 16 डिसेंबर पासून पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। याच कथा वाचनात पंडित प्रदीप मिश्रा यांनी अंधश्रद्धासारखे वक्तव्य केल्याने त्यांच्यासह राणा दाम्पत्याविरोधात भीम आर्मी संघटनेने गर्ल्स हायस्कूल चौकात निदर्शने केली। शिवजीच्या पिंडीवर चढवलेले पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथा वाचनादरम्यान केला। यामुळे शिवमहापुराण कथा वाचन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। भीम आर्मी संघटनेचा भीम आर्मी संघटनेचा प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 भारतीय संघटनेचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भीम आर्मी संघटनेचा प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 प्रदीप मिश्रा मुर्दाबाद 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 भीम आर्मी संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भीम आर्मी संघटनेचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तुम्ही म्हणजे कसं जो कल्प्युटेड त्याला तुम्ही प्रोटेक्शन करू राहिले म्हणजे आमदार खासदाराचं नाव नाही घेत ना, ज्याला जो म्हणजे हनुमान चालीसा जो ट्रस्ट जो आहे जे लोकांनी बनवले असेल त्या लोकांना बनवून तुम्ही त्या लोकांना गुन्हा दाखल करा ना। नाव घ्या, त्याचा विषयच नाही। विषय हा आहे की जे पोस्टर लावलं त्याच्यातून जो काही तुम्ही तक्रार दिली त्याच्यावरती दखलपात्र गुन्हा होतो की नाही। ललिता कुमारीचं जजमेंट वाचून बघा। पोलिसांना तो अधिकार आहे की पोलिसांना जर वाटतंय की त्याच्यामध्ये दखलपात्र गुन्हा होतो तर तो दाखल करायचा। होतोय की नाही होतोय याच्याबाबत साशंकता असेल तर चौकशी करण्याचा अधिकार आहे। ते मॅडम मी काय म्हणतो, माझी गोष्ट आहे का तुम्ही म्हणून राहिले ना FIR होऊन राहिलं, तर तुम्ही जे आता बोलले आहे ते आम्हाला लिखित स्वरूपात द्या। लिखित स्वरूपात देऊन द्या, आम्ही चालले जातो। लिखित स्वरूपात द्या ना, लिखित स्वरूपात आम्हाला तोंडी काहीच नाही पाहिजे। आम्ही तपासणी करून त्याच्यामध्ये कोणाकडे जबाबदारी देतो। आणि ज्या लोकांनी काल प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम आपल्या इथं अमरावतीला होत आहे व ते नेहमी कोणत्या ना कोणत्या त्याच्या कार्यक्रमात संविधानी विरोधी आणि अंधश्रद्धा यांच्यावर ते त्यांचे वक्तव्य करत असतात। मागंही त्यांनी शंकरीच्या पिंडीला बेलपत्र लावा आणि तुमचा मुलगा जर अभ्यासही नसेल करत तर तो पास होऊन जाईल, ही अशी अंधश्रद्धा ते समाजात फैलवत आहे। आणि त्यांनी संविधान बदलवाची भाषा बोललेली आहे। हे आता आमचं तीव्र आणि उग्र आंदोलन आहे। त्याच्यानंतर जर संविधानावर काही ते बोलले तर आम्ही त्यांची सभा जिथे होईल ते उधळून टाकू। आणि आता इथं जर ते काही बोलले तर ते याला जबाबदार, आमच्या त्या आंदोलनाला जबाबदार, आम्हाला जे आंदोलन करण्यास ते प्रवृत्त करत आहे ते जर आता संविधानावर व काहीही आमच्या महापुरुषावर बोलले तर याला जबाबदार येथील विभागीय आयुक्त, येथील कलेक्टर, अमरावतीचे कलेक्टर व पोलीस आयुक्त। आपल्या अमरावती महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आणि हे लोक इथं येऊन असे अंधश्रद्धा फैलवतात त्यांच्यावर कायदा काही करून नाही राहिले आपल्या इथले। हे जर बोलले आणि यांनी जर काय केलं तर याला जबाबदार, आम्ही जर काही आंदोलन केलं तर याला जबाबदार पूर्ण शासन व प्रशासन राहील। याची दक्षता शासन प्रशासनाने घ्यावी। संविधान बदलण्याची भाषा पंडित प्रदीप मिश्रा आपल्या प्रवचनात करीत असल्याचा आरोप सुद्धा भीम आर्मी संघटनेने केला आहे। यामुळे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्यासह खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। याआधी अमरावतीत महापुराण कथा कार्यक्रमाच्या बॅनरवर तथागत भगवान गौतम बुद्ध व गाडगेबाबा यांचा फोटो वापरण्यात आला होता। त्याविरोधात सुद्धा अनेक आंबेडकरी संघटनांनी 2 दिवस आधी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देत प्रदीप मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती।
या तक्रारीत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि चंद्रकुमार जाजोदिया यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. मात्र अद्यापही कारवाई केली नसल्याने भीम आर्मीने सोमवारी गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.